विसरली का मला? विसरली मला? कारण वर्ष निघून गेला यार, पण एक मॅसेज सुद्धा आला नाही तुझा हे माहीत करण्यासाठी की मी जिवंत तरी आहे की नाही. तुझा कॉल येईल कधी ना कधी, तू बोलशील माझ्याशी या आशेने आजपर्यंत माझा फोन नंबर देखील मी तोच ठेवलाय. एवढी माफी मी कधी न केलेल्या चुकीची मागितली तुझ्या समोर, तरी तुला दया का येत नाहीये माझ्यावर, माझ्या अशा अवस्थेवर? असं म्हणतात की खरं मनाने कोणाला आठवण केलं तर जो त्रास आपल्याला जाणवतो, जी वेदना आपल्याला होत आहे ती त्याला सुद्धा जाणवते. मग तुला तो त्रास, तुला ती वेदना का जाणवत नाहीये? तुझ्या जीवनात इतका कोणत्या आनंदाचा आवाज वाढलाय की माझ्या हृदयातून निघणाऱ्या वेदना तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाहीये? सांग ना. कुठल्या भाषेत तुला समजवू, काय करू असं ज्याने मला येणारे तुझे विचार थांबतील? कुठल्या देवासमोर भीक मागू जिथे तुम्हाला परत मिळशील? इतका वेळ, इतका छान वेळ आपण सोबत घालवला आहे, काय तुला ते कधीच आठवत नाही? ती माझा हात पकडून फिरणं, माझ्यासोबत बसणं, माझ्यासोबत बसून हसणं, माझ्यावर रागवणं, मला मनवणं काहीच आठवत नाही का? कारण तुला विसरणं तर माझ्यासाठी अशक्य झालंय. तू कशी विसरू शकते मला? एकतर तुला ते दाखवायचं नसेल की तू मला आठवण करत आहे, नाहीतर तुला काही फरकच पडत नसेल. पण मला तर या दोन्ही गोष्टीने फरक पडतोय, कारण मला वाटतं की तू मला आठवण करावं, व्याकुळ व्हावं माझ्या काळजीमध्ये, माझ्या गैरहजेरीत. काहीतरी हालचाल कर ज्याने मला कळेल की काहीतरी होतं आपल्यात. थोडं तर काही दाखव, कारण इतक्या सोप्या पद्धतीने इतकं सुंदर नातं तोडणं मला नाही पटत आहे. कारण तुझे शब्द, तुझा आवाज, हे सगळं काही नको त्यावेळी, नको तेव्हा सारखं सारखं आठवत राहते ग. हो, समजू शकतो की काही कारण असू शकते ज्याने तू राहू शकली नाही माझ्याबरोबर, नाही पुढे जाऊ शकलो आपण सोबत आपल्या जीवनात. पण असं तर दाखव की तुला सुद्धा त्रास होत आहे त्या गोष्टीचा, जेणे वाटेल की तुझी सुद्धा अवस्था माझ्यासारखीच आहे. मला नाही माहीत की हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचेल की नाही, माझा आवाज तुझ्या कानावर पडणार की नाही, पण मला फक्त इतकं हवं आहे की तू सुद्धा मला कधी ना कधी आठवण करत जा. कधी विचार करत जा माझ्याबद्दल, कधी प्रयत्न करत जा तुझा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचेल यासाठी. माहीत नाही हे स्वप्न कधी पूर्ण होणार की नाही, कारण सर्व स्वप्न पूर्ण थोडी होतात, आणि माहीत आहे हे सुद्धा अपूर्णच राहील. आज तुझी आठवण अशा वेगात आली की मी परत त्या वेळेला जगण्याची देवाकडे संधी मागायला लागलो, ज्या वेळेत आपण सोबत होतो. तुझी आठवण आली की खूप एकटं वाटते ग, तर म्हटलं थोडा वेळ स्वतःशीच बोला. जिथे राहशील ना, बस खुश राहा, आनंदात राहा, बस.